कर मन सतसंग सबसे नीको, कर मन सतसंग सबसे नीको, कर मन सतसंग नीको, कर मन सतसंग सबसे नीको, कर मन सतसंग सबसे नीको। उरय ज्ञान अंधेरो टारे, उरय ज्ञान अंधेरो टारे, उरय ज्ञान अंधेरो टारे, उरय ज्ञान अंधेरो टारे। जो जियारो दिको, कर मन सतसंग सबसे नीको, कर मन सतसंग सबसे नीको। सत्संग केल्यानं काय लाभतो? अरे ज्याप्रमाणे दिवा प्रगट केल्यानं अंधकाराचा नाश होतो, त्याचप्रमाणे सत्संग केल्यानं हृदयामध्ये जो ज्ञानरूपी अंधकार आहे त्या अंधकाराचा नाश होतो. मुक्ति को सुध मग दिखावे, मुक्ति को सुध मग दिखावे। केल्यानं जीवात्म्याला मुक्तीचा मार्ग सापडतो. मुक्ती म्हणजे दुःखामधून मुक्ती. जे काही दुःख आहे त्याच्यामधून मुक्ती सत्संग आपल्याला देत असतो. मुक्ती को सुध मग दिखावे, मुक्ती को सुध मग दिखावे। काज सुधारे को, कर मन सतसंग सबसे नीको, कर मन सतसंग सबसे नीको, कर मन सतसंग सबसे नीको, कर मन सतसंग सबसे नीको। देवराज ब्राह्मण शोभावतीमध्ये एवढा आसक्त आहे, स्वतःचं घर विसरला, रात्रीभर शोभावतीच्या घरी पडून राहतो. आणि एका दिवशी शोभावती देवराजला म्हणाली, ते टाळण्याचा प्रयास करत होते. शोभावती देवराजला म्हणाली, तिला असं की मी याला सांगेल म्हणजे नाही येणार इथे. पण तिला कल्पना नव्हती की देवराज किती पापी आहे. शोभावती देवराजला म्हणते, तुझी आई, तुझी बाई आणि तुझा बाप माझ्या किती गोष्टी करता, जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत माझ्या घरी पाय नाही ठेवला. अरे तुझी संपत्ती माझ्या काय कामाची? देवराज एवढा आसक्त आहे. शोभावतीला म्हणाला, अहो माझ्या घरी जेवढी पण संपत्ती आहे ते सर्व मी तुला प्रदान करतो, पण तू मला सोडू नको. आणि राहिला माझ्या आई वडिलांचा प्रश्न तर मी पाहून घेतो त्यांना. आणि रात्रीच्या वेळी झोपलेल्या माता पिता आणि पत्नी या तिघीचे मस्तक एक धारदार तलवार घेऊन, आणि देवराज ब्राह्मणानं शिरच्छेद केला. तिघीचे मस्तक घेतले. एका हातामध्ये घरामध्ये जे सुवर्ण होतं ते सुवर्ण आणि द्रव्य घेतलं, ते पोटली घेऊन आणि शोभावतीच्या घरी आला. पहा किती प्रेम आहे मला तुझ्यावर, हे 3 मस्तक पहा, तुझी गोष्टी करत होते.
तुझी निंदा करत होते, सजा दिली, शिक्षा दिली त्यांना. माझ्या आई वडील आणि पत्नीचा वध केला मी, आणि हे सर्व संपत्ती तुझ्या चरणी मी समर्पित करतो. भाई वेश्या थी ये, उसको कोई प्यार नहीं था, कोई लगाव नहीं था. शोभावतीनं ज्या गठरीमध्ये सोन्याचे आभूषण आहे ते गठरी घेऊन घेतली, एक लात मारली देवराजला, दरवाजाच्या बाहेर फेकला, घराचे द्वार बंद झाले आणि देवराज आले नींग इथून. अरे जो अपने माँ बाप का नहीं हुआ वो मेरा क्या हुआ, जो अपने माँ बाप का नहीं हुआ वो मेरा क्या होगा. नींग इथून. पता चला कुछ, कोण कोणाचं आहे दुनियामध्ये, कौन किसका है भाई, कौन किसका है. एक युवान संत जवळ जातो आणि संतला म्हणतो, महाराज. संत त्याला म्हणाले की बेटा काही भजन वगैरे कर, काही संसारामध्ये एवढा आसक्त झाला. ओहो महाराज, तुम्हाला काय, तुम्ही तर साधू आहे. अरे माझ्या घरी तर मस्त घर आहे, पत्नी आहे, आई वडील तर एवढा प्रेम करता. अरे महाराज, मला जर ठोकर लागली ना पायाला तरी सुद्धा माझी आई रडायला बसते. आणि पत्नीची तर गोष्टच जाऊ द्या, जीव निघतो तिचा. मी जर 1 तास घरी उशिरा गेला तर जीव निघतो. निघाला का आजपर्यंत कोणाचा नाही. मग खोटं बोलता का सर्व. मी तुला जीवलग प्रेम, असंच म्हणता ना काही, काय म्हणता मग, जीवलग. हा आबा तर सुटले. मी तुझाच आहे. काय म्हणता, मी तुझा आहे. संत म्हणाले, परीक्षा करायची आहे का, किती प्रेम आहे तुझ्यावर. युवान म्हणाला, हो महाराज. महाराज तुम्ही पाहिले असतील दुसरे घर, आमच्या दहीगावचे लोक नाही पाहिले. इथे तर लोक पुष्कळ प्रेम करता एक दुसऱ्याला. संतांनी शिकवलं, घरी जा आणि बेभान होण्याचं नाटक कर. जोपर्यंत मी कानामध्ये बोलणार नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. मी येईल तिथे पुष्कळ नाटक होईल पण डोळे उघडायचे नाही. युवान म्हणाला, नो प्रॉब्लेम. युवान आला आहे घरी. अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणी मानसी. अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणी मानसी. म्हणून या ऋषिकेशी शरण तुझसी मी आलो. म्हणून या ऋषिकेशी शरण तुझसी मी आलो. काळी मी परदेशी, ऐसे जाणी मानसी. अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणी मानसी. युवान गेला घरी. घरामध्ये पाय ठेवतात, पोटावर हात ठेवला. ओय मा मेला रे, ओय मा मेला रे. आई आली काम सोडून. झालं काय, अरे माझ्या बाळाला काय झालं, काय झालं, काय झालं. आणि पडला तिथे, डोळे बंद केले, नाटक करत होता. बाप आला, आई आली, शेजारीला बोलवलं, उचकला, घरामध्ये खाटवर झोपाट. एकाकडे पत्नी रडायला लागली, अरे रे माझं काय होईल, माझं काय होईल. आई रडते, बाबा रडतो. माझा कुलदीपक आहे, वैद्य आले आहे. वैद्य तपास करता पण काही हातात येत नव्हतं. बाह्य बनावटी आहे. त्याला रोग असला त्याचा रोग डॉक्टर दूर करू शकतो, पण जो ढोंग करतो आहे त्याचा रोग कसा काही दूर करेल. आम्ही शिकत होते ना, शाळेत नाही जायचं असलं तर एक मस्त बहाणा.
ताप आला असं म्हटलं तर अशा अंगाला हात लावता म्हणजे कळत की नाही ताप तर नाहीये, खोटं बोलतो. पण मस्त बहाना, पोटात दुखतंय. उसका तो कोई थर्मोमीटर था ही नाही. बरं झोपून राहायचं, काही लिंबू सरबत पण मिळायचं. तो ढोंगच करतो, त्याला पकडणं मुश्किल असतं. वैद्य आले, थकले सर्व, आणि थोडी वेळ झाली ते संत आले. भिक्षामध्ये त्या आई रडत रडत बाहेर निघाली. महाराज महाराज, माझ्या मुलाला पाहा तर खरी, तुम्हाला काही ज्योतिषी येत असलं तर. संत आले, मुलाचा हात पाहला. ताई तयारी करा. अरे महाराज असं नको बोला, एकचा एक मुलगा. अरे पण झालं पूर्ण आयुष्य. अरे असं कसं काय झालं? महाराज काही करा, याला तुम्ही काही पण करा, पण याला पुनर्जीवित करा. आईला माहिती आहे झालं आहे पूर्ण, म्हणजे आता काही होणार नाही. आईनं फॉर्मॅलिटी केली. महाराज लागलं तर माझं आयुष्य द्या त्याला. याला फॉर्मॅलिटी म्हणतो. काय म्हणतो? फॉर्मॅलिटी. देगावचा माणूस मालोदला येतो आणि म्हणतो महाराज देगावला आले की या घरी. अरे पण नाना नंबर दे, ऍड्रेस दे, नाव दे, काही तर दे. फॉर्मॅलिटी. आईनं फॉर्मॅलिटी केली. महाराज लागलं तर माझं आयुष्य द्या. संत म्हणाले एक उपाय आहे, दूध आणा. एक तांब्यामध्ये दूध आणलं. संत महाराजांना 7 वेळा त्या युवानाच्या डोक्यावर फिरवलं, शरीराच्या चारी बाजूने. त्या आई समोर तो लोटा धरला की आजी ते सांगायला आला आहे की तुम्ही व्यवस्थित ऐकून घे जा, मला ऐकायची आहे, पण आपण त्याला बसू देणार नाही. मोका है तो सुन लो, वरना सुनने नहीं देंगे लोग. हाँ, वरना लोग सुनने नहीं देंगे. आई समोर तो लोटा गेला. घ्या माते, आता तुम्ही हे दूध पान करा, म्हणजे तुमचं मृत्यू होईल आणि तुमचा मुलगा सजीवन होईल. ते जे आई होती ते 2 पावलं मागे सरकली. आता तर म्हणत होती माझं आयुष्य द्या. युवानला विश्वास होता माझी आई तर जरूर पेल दूध, पण नाही, आई मागे सरकली. अरे पण तुम्ही आता, अरे महाराज ते म्हणायचं होतं, मी कशाला घेऊ? अरे अरे ज्या दिवसापासून लग्न झालं माझं ऐकतच नव्हता तो. बाई शिवाय दिसतच नव्हतं दुसरं काही. मी नाही घेणार. त्या युवानानं ऐकलंय. 9 मास गर्भवासी कष्ट झाले जामाते. 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 ही निष्ठुर झाली कैली अंती दूर राहिली. झाली कैसे अंती दूर राहिली. अंतकाळी मी परदेशी कैसे जाणी मानसी. अंतकाळी मी परदेसी ऐसे जाणी मानसी. संत महात्मा युवानाकडे पाहता, तो युवान पण थोडा डोळा उघडून पाहतो. महाराज हसले. म्हणत होता ना आई गैरा प्रेम करते, ठोकर लागली तरी सुद्धा आई रडते. घे. संत महाराज तो लोटा घेऊन आणि त्याच्या बापा जवळ गेले. तुमचा कुलदीपक आहे, तुमचा वारीस आहे, आणि आता काय पुष्कळ दुनिया पाहिली, आता 80 झाले तुमचे. जा आता तुमचा मुलगा, हा त्याला जीवनदान मिळेल.
बापा म्हणाला मी कशाला पिऊ, असा पण तो त्याच्या माईच ऐकत होता, माझं ऐकतच नव्हता. जीवी बापासी आवड मुखी घालूनी करी खोड, जीवी बापासी आवड मुखी घालूनी करी खोड. तोच बाप बोलत होता. अरे लहान होता, अरे तोंडामध्ये तोंड घालून बंद करायचं, तोंडामध्ये तोंड घालून चुंबन करायचं. अरे माझा बबू, माझा बबू, माझा बबू. पण आता मी कशाला मरू, माझं ऐकतच नव्हतं. जेव्हा लागली यमओढ तेव्हा दूर राहिले, जेव्हा लागली यमओढ तेव्हा दूर टाकिले. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणी मानसी, अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणी मानसी. बहीणकडे गेला होता. तुझा एकचा एक भाऊ आहे ताई, तोच नाही राहिला तर कोणाच्या हातावर राखी बांधशील. ताई म्हणाली पुष्कळ आहे गलीमध्ये, मी 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 प्रत्येकला भाऊ मानेल आणि प्रत्येकच्या हातावर बांधेल. मी कशाला मरू, अजून लग्न बाकी आहे माझं. आणि तो वहिनीच ऐकत होता. वहिनी आल्यापासून माझ्यावर प्रेम कमी झाला त्याचा. बहिणी बंधूचा कळवळा ते तुझ्या सीर दयाळा, बहिणी बंधूचा कळवळा ते तुझ्या सीर दयाळा. देवा लागली यमशृंखला तेव्हा दूरी राहिले, देवा लागली रामशृंखला तेव्हा दूर टाकिले. अंतकाळी मी परदेशी ऐसी जाणी मानसी. मुलं बाळ जे रडते त्याचे हे पण गेले महात्मा. सबने इन्कार किया, शेवटे पत्नी जवळ आले. ताई तुझ्या सौभाग्याचा प्रश्न आहे, मंगळसूत्र तुटेल तुझं. तिनं मस्त प्रेमानं काढून हातात दिलं, महाराज घ्या. पाहिजे का सुट, मी कशाला मरू, मै क्यू मरू. देह गृहाची कामिनी ते तव राहिली बनी, तुझ्या दर्शनाहून व्याकुळ अंती दूर राहिली, तुझ्या दर्शनाहून व्याकुळ अंती दूर राहिली. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणी मानसी, अंतकाळी मी परदेशी ऐसी जाणी मानसी. संत नामदेव जे अभंग आहे जो गाणे, ऐसे जाणसी निर्वाण नाही मनुष्य जन्म मागता, ऐसे जाणी घरी मन राहिली. नामा म्हणे तुझे पायी मज ठाव दे विठोबा, नामा म्हणे तुझे पायी मज ठाव देवी. हो नामा म्हणे तुझे पायी मज ठाव दे विठोबा. नामा म्हणे तुझे पायी. संत म्हणतात महाराज पूर्ण विश्वामध्ये देवता, पण प्रत्येक संबंध स्वार्थानं तुटलेला दिसला. प्रत्येक संबंधामध्ये स्वार्थ आहे. अरे प्रत्येक संबंध कुठपर्यंत, जोपर्यंत शरीरामध्ये जीव आहे. हा जीव गेल्यानंतर कोणी येतं का आपल्या सोबत, कोई नहीं आता भाई. जला देते है, कितीही प्रेम असला, कितीही प्रेम असला पण स्मशानामध्ये घेऊन जातात.
स्त्रियांनी पाहिलं नसेल, त्यांना कल्पना नसेल, पण तुम्हाला माहिती आहे का, सर्वात मोठं आणि बहुतेक 20-25 किलोचं मोठं लाकूड कुठे ठेवता? छातीवर. बाप्पा आता घरी नको येऊ, शांती झाली, गेला. हो जा राग, अब शांति हो. बस यही संसार का नियम. संत म्हणता, महाराज पूर्ण दुनिया पाहिली, पूर्ण दुनिया पाहिली, बस आता तुझ्या चरणी मला ठेव. नामा म्हणे तुझे पायी मज ठाव देई विठोबा. नामा म्हणे तुझे पायी मज ठाव देई विठोबा. अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणोनी मानसी. अंतकाळी मी परदेसी, ऐसे जाणोनी मानसी. देवराज ब्राह्मणाचा तो प्रेमाचा ज्वर होता, प्रेमाचं भूत होतं, ते भूत उतरलं. एक लात मारली त्या शोभावतीला. संपत्ती गेली, परिवार गेला, गावामध्ये नाव बिघडलं. आता देवराज ब्राह्मणानं गाव सोडलं. नाही जेवणाचं ठिकाण, नाही राहायचं ठिकाण. देवराज ब्राह्मण प्रतिष्ठानपूर मध्ये आला. संध्याकाळची वेळ होती. गावाच्या बाहेर एक सुंदर शिवालय आहे, शिव मंदिर आहे. शिव मंदिरच्या ओट्यावर बसला आहे. त्याला असा ताप चढला होता, ज्वर येत होता, आणि मंदिरामध्ये सुंदर शिवपुराणाची कथा सुरू आहे. हा तर पापी जीव आजपर्यंत मंदिरामध्ये गेला नव्हता, कधी कथेत गेला नव्हता, पण आता लाचार आहे, मंदिराच्या ओसरीमध्ये पडून राहिला आहे. आणि कथा चालते तर त्या कथाचे शब्द देवराजाच्या कानी पडत आहे. इच्छा न पण बळजबरीनं ते शब्द गेले. आता जाणार कुठे? चालू शकत नव्हता, अशक्ती आहे. बळजबरीपूर्वक ते कथा श्रवण केली आहे. सुत महाराज शौनकला म्हणता, शौनक 1 महिन्यानंतर कथाची समाप्ती झाली आणि देवराज ब्राह्मणाची वेळ पण पूर्ण झाली. यमदूत आले आहे घ्यायला. एकाकडे यमदूत, एकाकडे शिवदूत पण आले. एकाकडे भगवान शिवचे दूत पण आले. शिवदूत म्हणाले, हा आमचा व्यक्ती आहे. यमदूत म्हणाले, नाही, हा पापी आहे, याला आम्ही नरकमध्ये घेऊन जातो. नाही, याला आम्ही भगवान शिव जवळ घेऊन जातो. पण याचं पुण्य काय आहे? अरे यानं शिव कथा ऐकली आहे, पण यानं मनापासून नाही ऐकली, याला ताप होता म्हणून ऐकली. काही असो, ऐकली ना कथा. म्हणजे तुम्ही बळजबरीनं आले असताल तरी पण कल्याण होईल, कोणाच्या सोबत आले असताल तरी पण कल्याण होईल. चाल आपण ऐकू कथा, चला पाहू तर खरी दिवस आहे, काय आहे, कसं आहे. तसं समजून आले असताल त्याचं पण कल्याण होईल. सबकी कल्याण करने वाली ये कथा आहे. सुत महाराज म्हणता, शौनक त्या देवराज ब्राह्मणच्या आत्म्याला भगवान शिवचे दूत शरीरामधून आकर्षित करून आणि भगवान सदाशिवच्या चरणी घेऊन गेले. मातृपितृ वधू हंता वेश्यागामी च मद्यप देवराजो द्विजस्तत्र गत्वा मुक्तो भवत्क्षणा. देवराज ब्राह्मणचा उद्धार झाला आहे शिव महापुराणच्या कथेद्वारे. शौनकनं प्रश्न केला आहे, गुरुदेव, हा जर इतर काही दुसरी कथा असेल तर ते पण ऐकवा. शिवपुराणचा महिमा समजवणारी, शिवपुराणचा महिमा वर्णवणारी जर काही कथा असेल तर ते पण ऐकवा. सुत म्हणता, शौनक मी अति गुप्त कथा तुम्हाला ऐकतो. समुद्र किनारी बाष्कल नावाचे एक गाव आहे
आणि त्या गावामध्ये प्रत्येक पापी व्यक्ती निवास करत होता. वेद भ्रष्ट लोक होते, पापी लोक होते, स्वभावानं दुष्ट, विषयी, दुराचारी, लंपट, जुगारी, मद्यपान करणारे, मांसाहार करणारे लोक त्या बाष्कल गावामध्ये राहत होते. ज्ञान, वैराग्य, सद्धर्म तिथे नव्हता. आणि ह्या गावामध्ये बिंदुक नावाचा ब्राह्मण राहत होता. आता जसं गाव तसाच तो ब्राह्मण, तो पण तसाच आहे. एक नंबरचा विषयी, व्यभिचारी. लग्न झाला आहे, घरामध्ये सुंदर पत्नी आहे. पत्नीचं नाव आहे चुंचुला. अत्यंत सुंदर स्वरूपवती स्त्री आहे, धार्मिक वृत्तीची स्त्री आहे, धर्मभिरू आहे, धर्माचं पालन करणारी स्त्री आहे. पण बिंदुक भाऊ साहेब त्यांचा जो स्वभाव आहे तो रंगीन स्वभाव आहे. पत्नीला सोडून आणि गावामध्ये दुसऱ्या 4 ठिकाणी या बिंदुकचे संबंध आहे. और भाई, घर से बाहर रिश्ते रखोगे तो दुख आएगा ही, संसार में आग लगेगी ही. धर्म चुकले तर जरूर दुःख येईल, ये हकीकत आहे. लग्न झालं ना तुमचं, मग आता तुम्ही शांत व्हा. तुम्ही अग्नीची परिक्रमा करता. लग्नापूर्वी तुमचे जे काही संबंध असले ते सर्व संबंध त्या अग्नीमध्ये भस्मीभूत होता. आणि त्या अग्नीची परिक्रमा केल्यानंतर तुम्ही बिलकुल शुद्ध आणि सात्विक होता. नंतर तुमचा दुसरा जन्म आणि दुसरं जीवन सुरू होतं. लग्नापूर्वीचे प्रत्येक संबंध मुबारक, आग में भस्मीभूत. आणि त्यामध्ये पण हा जो भाऊ साहेब आहे ना, हा गैरा बेकार आहे. कुठेही कोणाच्याही घरामध्ये माणूस घुसू शकतो. कहीं भी जाओ, कहीं भी घुस जाओ, कुछ भी देखो. आतापर्यंत असं होतं की पिक्चर बघायला त्याला भाला मालोदला, आणि एक ताई आली, एक लहानसा मुलगा होता, तिच्या सोबत तिचे आई वडील होते, रडायला लागले. स्वामीला म्हणाले, महाराज, त्या मुलीसोबत जो बाळ होता तो 3 वर्षाचा होता, प्रेग्नंट होती. त्या दिवसापासून आमची मुलगी घरी आली प्रेग्नन्सी साठी, बाळाला जन्म दिला. तिचा बाप नाही आला. 3 वर्ष झाले, नाही त्याला पाहायला आला, नाही घ्यायला आला. आणि नंतर त्या ताईनं कारण सांगितलं की वरते काही भाडेकरू राहतात आणि त्याची पण स्त्री आहे, आता त्याच्याशी संबंध झाला आहे त्याचा, म्हणजे आता त्याला पत्नीची गरज नाही. रिश्ते संसार को नष्ट कर देते. जर विवेक चुकले, जर जीवनामध्ये सत्संग नसला, धर्म नसला, सत्संग आणि धर्म नसला तर दुःख येऊ शकतं. पुष्कळ समजवलं बिंदुकला. चुंचुला रडाय, एक स्त्री आहे, युवान आहे, सुंदर आहे, आणि तिचं पण शरीर आहे. और शरीर तो मागेगा ही, शरीर की भूख मागेगी. हा युवानी आहे. आणि एक दिवस असा उदित झाला, धर्मभिरू आहे, पतिव्रता स्त्री होती, पण विचार करू लागली, त्याला जर माझं काही नाही तर मी कशाला त्याची चिंता करते. परिणाम स्वरूप चुंचुला पण धर्मभ्रष्ट झाली. एका व्यक्तीशी प्रेम झाला आणि त्याच्याशी ते संबंधानं जुळले. भाई, हो गया समाज भ्रष्ट. पत्नी एकाकडे, पती एकाकडे. शौनकला म्हणता, शौनक एका दिवशी स्वतःच्या प्रेमी सोबत घरामध्येच चुंचुला बसली आहे. आणि बिंदुकचं आगमन झालं.
बिंदुकला पाहला आणि तिचा जो प्रेमी आहे तो